नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. पेशानं मी एक ड्रायव्हर आहे आणि माझी स्वतःचीच एक स्विफ्ट कार पण आहे. तसं मी ज्या ठिकाणी राहतो ते एक खेडेगावच आहे. घरची शेती तशी जेमतेमच, उत्पन्नाचं दुसरं काही साधन नव्हतं आणि त्यातच मला ड्रायव्हिंगची लहानपणापासूनच खूप आवड होती. त्यामुळे लवकरच मी गाडी पण शिकलेलो होतो आणि पुन्हा उत्पन्नाचं साधन म्हणून मी हा ड्रायव्हिंगचा व्यवसायच पुढे चालवत नेला. आमच्या गावातली, आसपासच्या गावातली बरीचशी भाडी मला मिळायची आणि त्यातून चांगला पैसा पण मिळायचा. त्यावरच माझं सगळं घर चाललेलं होतं. दिवसा रात्री अपरात्री कधीही मला कुणाचा जरी फोन आला तरी मी माझी गाडी घेऊन त्यांची सेवा करण्यासाठी तिथे हजर राहायचो. आता आज जो मी तुम्हाला प्रसंग सांगणार आहे तो घडून साधारणतः 2-2.5 वर्ष झाली असतील. माझ्याच गावातला दिनेश नावाचा माझा एक मित्र, त्याची आई एक 8-9 दिवसापूर्वीच वारलेली होती आणि त्या दिवशी मला वाटतं शनिवार होता. संध्याकाळी 5 वाजता मला दिनेशचा फोन आला. मी फोन रिसीव केला तसं दिनेशने मला सांगितलं, सचिन, आज रात्री आपल्याला नाशिकसाठी निघायचं आहे. रात्री 9-9:30 वाजता आपण निघूयात. माझ्यासोबत माझी बायको आणि माझे वडील असे आम्ही तिघेच असू. आता दिनेश माझा जवळचाच मित्र असल्यामुळं मी त्याला सहजच विचारलं, अरे दिनेश, पण तू नाशिकला कशासाठी चालला आहे? आत्ताच तर तुझी आई एक्सपायर झालेली, मग लगेचच अचानक नाशिकला निघालेस म्हणून विचारलं. तसं दिनेशने मला सांगितलं, सचिन, अरे आम्ही थोडंसं ब्राह्मणाकडे गेलो होतो आणि त्यावेळी त्या ब्राह्मणांनी असं सांगितलं आहे की माझी आई ज्यावेळी वारली त्यावेळीची वेळ थोडीशी खराब होती आणि त्यासाठी आम्हाला एक शांती पण करावी लागेल. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की असं पण आपण नाशिकला चाललेलो आहोत तर आईच्या अस्थीचं विसर्जन नाशिकच्या गोदावरीमध्येच करावं आणि आमचा 2-3 दिवसाचा तिथंच मुक्काम असणार आहे, त्यामुळे तो आम्हाला सोडून परत आलास तरी चालेल. तसं मी त्याला ठीक आहे म्हणालो आणि मी फोन कट केला. संध्याकाळची जेवणं वगैरे करून मी दिनेशच्या फोनची वाट बघत बसलो. साधारणतः 9:15-9:30 वाजता मला दिनेशचा फोन आला. तसं मी लगेच माझी गाडी काढली आणि दिनेशच्या घरासमोर जाऊन उभं राहिलो. 5च मिनिटात दिनेशच्या घरातून दिनेशची बायको आणि दिनेशचे म्हातारे वडील हे तिघेजण बाहेर आले. दिनेशच्या हातात 1-2 बॅगा होत्या आणि दिनेशच्या वडिलांच्या हातामध्ये एक मातीचं लोटकं होतं. कदाचित त्यामध्येच दिनेशच्या आईची अस्थी वगैरे असतील. दिनेशनं आता सगळं सामान गाडीच्या डिक्कीमध्ये व्यवस्थित ठेवलं, पण अस्थीचा कलश मात्र त्यानं मागच्या सीटच्या खाली ठेवला. त्यानंतर दिनेशची बायको आणि दिनेश हे दोघेजण मागच्या सीटवर बसले. दिनेशचे वडील माझ्या बाजूच्या सीटवर बसले आणि आम्ही साधारणतः 9:15 वाजता आमच्या गावातून निघालो. बऱ्याच दिवसापासून ड्रायव्हिंग करत असल्यामुळं मला तसं झोप वगैरे येण्याचं अजिबात टेन्शन नव्हतं. झोपेवर माझा चांगला कंट्रोल होता. थोडासा छोटा रस्ता पार केल्यानंतर आम्ही एका मोठ्या हायवेला लागलो आणि जसं गाडीनं वेग धरला तसे गाडीतले पण सगळेजण आता पेंगायला लागले आणि बघता बघता सगळेजण झोपले. मी मात्र डोळ्यामध्ये तेल घालून गाडी चालवत होतो. गाडीनं आता चांगलाच वेग धरला होता. 100-110च्या स्पीडनं मी गाडी पळवत होतो. घरातूनच सगळे जेवून निघाल्यामुळं आता कुठेही जेवण्याचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. फक्त 12-12:30 वाजता मी एक ठिकाणी गाडी थांबवली, कारण मला त्यावेळी चहा पिण्याची तलब झालेली होती आणि तिथेच काय ते आम्ही एक 5-10 मिनटं थांबलो. मी चहा वगैरे पिलो तसं माझ्या अंगामध्ये थोडीशी तरतरी आली. त्यानंतर मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट केली. आत्ता मला नॉनस्टॉप नाशिक गाठायचं होतं. त्यानंतर प्रसंग जातो तो थेट पहाटे 4 वाजता. आम्ही आता नाशिकच्या बऱ्याच जवळ आलेलो होतो आणि आम्ही आता सिन्नर नावाच्या एका शहरामध्ये पोहोचणारच होतो. 5-10 मिनिटापूर्वीच दिनेश पण जागा झालेला होता आणि सिन्नरच्या अलीकडे असतानाच त्याने त्याच्या वडिलांना उठवलं. त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि पुन्हा त्यांच्या सगळ्यांच्या मते ठरलं की सिन्नरमध्ये त्यांचे एक पाहुणे आहेत, त्यांच्या घरी थांबायचं, तिथंच आंघोळ वगैरे करायची, थोडा वेळ आराम करून सकाळी 7-7:30 वाजता नाशिकला निघायचं. आणि त्यांचं सगळं ठरल्यानंतर दिनेशने मला सांगितलं, सचिन, आपल्याला सिन्नरमध्ये थांबायचं आहे, तू पण आमच्यासोबत चल, आंघोळ वगैरे करू, नाश्ता करू, 1-2 तासाची झोप काढ आणि आपण सकाळी 7 वाजता पुन्हा पुढचा प्रवास करू. तसं मी दिनेशला म्हणालो, नको दिनेश, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सिन्नरमध्ये तुमच्या नातेवाईकाकडे सोडतो, त्यानंतर मी गाडीतच झोप काढतो. तसंही मला ड्रायव्हिंग करत असल्यामुळं गाडीमध्ये झोपायची चांगली सवय होती आणि खरं तर मला त्यावेळी झोपेची गरज पण होती. 1-2 तासाची झोप घेतली की माझा पण थकवा थोडासा कमी झाला असता. बघता बघता 10 मिनिटामध्ये आम्ही सिन्नरमध्ये पोहोचलो. तशी मी गाडी त्या गावामध्ये वळवली. दिनेश जसा मला सांगत होता तशी मी गाडी पुढं नेत होतो. त्यानंतर मी गाडी एका बिल्डिंगसमोर नेऊन उभी केली. तसे ते सगळेजण गाडीतून खाली उतरले. जाताना दिनेशने एक कपड्याची बॅग तेवढी त्याच्यासोबत घेतलेली होती. बाकीचं सगळं सामान गाडीमध्ये तसंच होतं.
त्यानंतर ते सगळेजण त्या बिल्डिंगमध्ये निघून गेले. मी आता एकटाच गाडीमध्ये होतो. तसं मला त्या बिल्डिंगच्या समोर एक छोटंसं मैदान दिसलं. तिथे सगळी मोकळीच जागा होती. तसं माझ्या मनात विचार आला की त्या मोकळ्या जागेमध्ये लिहून गाडी लावावी, म्हणजे आपल्याला तिथं डिस्टर्ब पण करायला कुणी येणार नाही आणि तिथंच एक चांगली 1.5-2 तासाची झोप काढावी. असा विचार करून मी माझी गाडी स्टार्ट केली आणि त्या मोकळ्या मैदानामध्ये मी गाडी नेऊन पार्क केली. त्यानंतर मी माझी ड्रायव्हिंग सीट चांगलीच मागच्या बाजूला झुकवली आणि मी आता माझ्या शरीराचा सगळा भार त्या सीटवर सोडून दिला. पण झोपायच्या आधी मी गाडीचे दरवाजे व्यवस्थित लॉक केले, सगळ्या काचा वर घेतल्या. आता बराचसा कंटाळा आल्यामुळं एक 5-10 मिनटामध्येच मला लगेचच झोप लागली आणि हळूहळू मला एवढी गाढ झोप लागली की मी चांगला घोरायला लागलो. पण अचानक एक अर्ध्या तासानंतर मला थोडीशी विचित्र जाणीव व्हायला लागली. मला माझ्या गाडीच्या मागच्या सीटजवळून कसला तरी आवाज यायला लागला. तरी पण मी खूप गाढ झोपेत असल्यामुळं मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होतो. तसा मी जागा झालो होतो, पण डोळे उघडायची माझी कॅपॅसिटीच नव्हती आणि मी तसाच पडून राहिलो. तरी पण तो मागच्या सीटवरचा आवाज मला अजून पण येतच होता. मला वाटलं की कदाचित गाडीच्या खाली एखादं मांजर किंवा एखादा कुत्रा वगैरे बसलेला असेल आणि त्याचाच तो आवाज येत असेल. म्हणून मी त्या आवाजाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करायला लागलो. तसं मला माझ्या गळ्याजवळ एकदम थंडगार स्पर्श जाणवायला लागला. तसं मी झोपेतच AC बटणं चापचून बघितली, पण AC मात्र बंद होता. AC बंद आहे याची खात्री केल्यानंतर मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करायला लागलो. पण पुन्हा तो स्पर्श मला जास्त जाणवायला लागला. पण हळूहळू माझ्या गळ्यावर त्या वस्तूचा दाब वाढायला लागलेला होता, जसं की कुणीतरी थंडगार हाताने माझा गळा दाबत असावा. तसा मी झटकन भानावर आलो आणि मी दचकून जागा झालो आणि मी उठून गाडी तिकडे तिकडे बघायला लागलो. पण गाडीत माझ्या व्यतिरिक्त कुणीच नव्हतं. सगळ्या काचा पण पूर्णपणे बंद होत्या. मी 5 मिनटं तसाच बसलो, पण डोळ्यावरची झोप अजून पण कमी झालेली नव्हती. शेवटी मलाच वाटलं की मला कदाचित एखादा भास झाला असेल आणि मी आता पुन्हा माझ्या सीटवर पडून झोपायला लागलो. एक 5च मिनटात मला पुन्हा एकदा गाढ झोप लागली. पण त्यानंतर थोड्याच वेळात मला पुन्हा एकदा तो थंडगार स्पर्श जाणवायला लागला आणि आता यावेळी माझ्या गळ्यावरचा दाब चांगलाच वाढला होता. माझे हातपाय पण एकदम थंडगार पडलेले होते आणि मी दचकन जागा झालो. पण मी जागा झालो खरा, पण मला हलता मात्र अजिबात येत नव्हतं. काय झालं होतं काय माहिती, पण माझं सगळं शरीर पूर्णपणे बधीर झालेलं होतं. मी फक्त माझे डोळे सताड उघडले होते, पण माझ्या शरीरावर माझा कसलाच कंट्रोल राहिलेला नव्हता. मी माझ्या इच्छेनं माझ्या डोळ्याची बुब्बुळसुद्धा इकडे तिकडे वळवू शकत नव्हतो. मला असं वाटायला लागलं की कोणत्या तरी अचाट शक्तीने मला तिच्या विळख्यामध्ये घेतलेलं असं. त्या शक्तीचा दाब माझ्या शरीरावर वाढतच होता. त्यामुळं मला श्वास घ्यायला पण थोडासा अडथळा वाटायला लागला. गळ्यावरचा दाब क्षणाक्षणाला वाढतच होता आणि त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात भूताटकीचे विचार येऊन गेले. मी एवढे दिवस रात्री अपरात्री गाडी चालवायचो, पण मला कधी कुठंच कसलंच भूत किंवा कसलंच प्रेत दिसलं नव्हतं. पण त्या दिवशी मात्र भूत प्रेताचा विचार पहिल्यांदाच माझ्या मनात येऊन गेला. तसं माझ्या अंगाला कापरं भरलं, हातपाय लटलट कापायला लागले. पण मी मात्र हतबल झालेलो होतो. मी काहीच करू शकत नव्हतो. तेवढ्यात अचानक मला माझ्या मागच्या सीटवर कसली तरी हालचाल जाणवायला लागली. मला असं जाणवायला लागलं की कुणीतरी मागच्या सीटवर होतं. त्याची हालचाल, त्याचं अस्तित्व मला एकदम स्पष्ट जाणवत होतं. पण मी मागं वळून बघूसुद्धा शकत नव्हतो. क्षणाक्षणाला गाडीतल्या वातावरणातला दबाव अजूनच वाढत होता. तशी मी माझी सगळी शक्ती एकवटली आणि डोळ्याच्या कडातून मी फक्त मागच्या बाजूला तिरकं बघायचा प्रयत्न करायला लागलो. त्यावेळी डोळ्याच्या कडातून मला असं दिसलं की माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर काहीतरी होतं. काळं मोठं धुरासारखं काहीतरी होतं ते, पण ते मला स्पष्ट दिसत नव्हतं. तसं माझ्या लक्षात आलं की माझ्या मागच्या सीटवर जे काही होतं ते मला गाडीच्या आरशातून मात्र स्पष्ट दिसणार होतं. म्हणून मी आता माझ्या डोळ्याची बुब्बुळं त्या गाडीच्या पुढच्या आरशाकडे वळवली आणि जसं मी त्या आरशामध्ये बघितलं तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या मागच्या सीटवर एक काळी आकृती होती. त्याला स्पष्ट आकार वगैरे असं काहीच नव्हतं. एखाद्या धुरासारखं काहीतरी होतं ते, आणि ते हळूहळू माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून हालत होतं. तसा मात्र मला दरदरून घाम फुटला. घामाच्या धारा माझ्या कपाळावरून ओकळत गालावरून खाली व्हायला लागल्या. हृदयाची धडधड एवढी वाढली होती की मला माझ्या हृदयाचे ठोके एकदम स्पष्ट ऐकू येत होते. आणि त्या दिवशी मला वाटलं की तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचाच दिवस आहे. गळ्यावरचा दबाव आता एवढा वाढला होता की मला वाटायला लागलं की आता थोड्याच वेळात माझा जीव जाईल.
दोन्ही कानाजवळ एक वेगळाच फुसफुस फुसफुस असा आवाज यायला लागला. अचानकच वेळेचा वेग एकदमच मंदावला होता. माझ्यासाठी एक क्षणसुद्धा एक महिन्यासारखा झालेला होता आणि मला आता असं वाटत होतं की मी यातून वाचतोय की नाही. तेवढ्यात अचानक मी भानावर आलो, कारण माझ्या खिडकीच्या काचेवर कोणीतरी टकटक वाजवलं होतं आणि अचानक माझ्या शरीरामध्ये पुन्हा त्राण आलं. मी दचकन उठून बसलो आणि गाडी अनलॉक करून गाडीचा दरवाजा उघडून लगेच गाडीच्या बाहेर आलो आणि बाहेर बघतोय तर काय, दिनेश बाहेर आलेला होता. मला मात्र चांगलीच धाप लागलेली होती. मी जसा बाहेर आलो तसा मी मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागलो. तसा दिनेश मला विचारायला लागला, अरे किती वेळ झालं मी तुला हाक मारतोय, गाडीच्या बाहेरून खुणावतोय, तुझं लक्ष कुठं होतं, डोळे उघडे ठेवून कसा झोपला होतास तू? पण दिनेशला काही सांगायची सुद्धा माझी कपॅसिटी नव्हती. मी थोडासा सावरलो, पण मी दिनेशला काहीच सांगितलं नाही. मी फक्त त्याला एवढंच म्हणालो की मला खूप गाढ झोप लागली होती. तसं दिनेश मला म्हणाला, अरे चल आंघोळ वगैरे करून घे आणि थोडासा नाश्ता करून घे, आपल्याला लगेच निघायचं आहे. मी आता पुन्हा माझी गाडी लॉक केली आणि दिनेशसोबत त्याच्या पाहुण्याच्या घरी जायला लागलो. पण जाताना माझ्या मनात गाडीत आता माझ्यासोबत जे घडलं होतं त्याचेच विचार होते. पण मी त्यातला एक शब्दसुद्धा दिनेशला सांगितला नाही. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो. मी त्यांच्या सगळ्या कुटुंबाला नाशिकमध्ये सोडलं आणि पुन्हा माझ्या घरी परत आलो. पण ही गोष्ट माझ्या मनाला सारखीच टोचत होती की त्या दिवशी माझ्याबरोबर नेमकं काय झालं होतं. घरी आल्यानंतर मी माझ्या आईला माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग सांगितला. मला अजून पण खरं वाटत नव्हतं की त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं ते खरं होतं की मला झालेला एक भास होता. पण माझ्या आईने मला सांगितलं की त्या दिवशी तुझ्याबरोबर जे घडलं होतं ते एकदम खरं होतं, कारण त्या दिवशी तुझ्या गाडीमध्ये तुझ्या मित्राच्या आईच्या अस्थी होत्या. त्यावेळी मला आईचं पण म्हणणं पटलं. आता या घटनेला घडून बरीचशी वर्ष झालेली आहेत आणि त्या दिवसापासून आजपर्यंत पण मी ड्रायव्हिंगचं बरंचसं काम केलेलं आहे. पण तसा अनुभव मला पुन्हा कधीच आला नाही. पण तो प्रसंग आज जरी मला आठवला तरी माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.